नमस्कार मित्रो. पाकिस्तानचा बलुचिस्तान हा प्रांत अलीकडे खूप अशांत असा प्रांत आहे. या प्रांतामध्ये 26 ऑगस्ट ह्या दिवशी मोठ्या प्रमाणात बलुच आर्मीने हल्ला केला आणि 100वर लोक मारले गेले. यात पाकिस्तान फौजेचे काही लोक आहेत, काही पंजाब प्रांताचे जे मजूर जात होते त्यांनाही गाडीमधून बाहेर काढून त्यांच्यावर गोळ्या मारण्यात आल्या आणि इतर काही नागरिक आणि काही पाकिस्तान आर्मीचे लोक असे एकूण 100 लोक मारले गेले. खरं तर 26 ऑगस्ट हा दिवस बलुचिस्तानचे माजी मुख्यमंत्री व बलुच नेते नवाब अकबर बुक्ती यांची हत्या करण्यात आली तो हा दिवस. आता नक्की बलुचिस्तान हा प्रांत अशांत का आहे, याच्या मागची कारणं काय? मित्रो, बलुचिस्तान हा पाकिस्तानच्या आकाराने सर्वात मोठा प्रांत, नैसर्गिक साधन संपत्तीच्या बाबतीत सर्वाधिक समृद्ध, पण त्या देशाच्या 4 प्रांतांपैकी सर्वात गरीब बलुचिस्तानच आहे. ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खनिज असूनही नैसर्गिक वायू, कोळसा, सोने, तांबे, पण त्याचा फायदा बलुच समाजाला होत नाही, बलुच जनतेला होत नाही आणि त्या राज्याला होत नाही. हा सगळा पैसा पाकिस्तान त्यांच्याकडे घेऊन जातो आणि ह्या प्रांताला दिवसेंदिवस गरीब बनवत राहतो. तेव्हा इथला समाज साहजिकच चिडतो आणि असल्या प्रकारचे हल्ले होतात. पाकिस्तान आणि इराण ह्या दोघं देशामध्ये बलुचिस्तान हा प्रांत विखुरला आहे. दोघं बाजूला बलुच लोक राहतात. पाकिस्तानच्या बलुच प्रांतात साधारण 1.5 कोटी लोक राहतात, पण बिचारे सगळे गरीब आहेत. खरं तर भारत आणि पाकिस्तान जेव्हा निर्माण झाला तेव्हा बलुचिस्तान हा वेगळा देश होता आणि त्या ठिकाणी राजेशाही होती. पण तिथल्या राजाला भुत्तो यांनी आपल्याकडे वळवून धर्माचं लालूच दाखवून त्याचं विलीकरण केलं आणि पुढे ह्या प्रांताचे हाल मोठ्या प्रमाणात सुरू झाले. ते आजही सुरू आहे. तिथलं पाकिस्तानची मिलिटरी तिथल्या स्त्रियांवर अत्याचार करतं, मुलांवर गोळ्या मारतं आणि तिथल्या नागरिकांना गायब करत राहतं, त्यांचा शोध लागत नाही. अशा प्रकारचा हा प्रांत अलीकडे जास्तच अशांत होत गेला. पण पाकिस्तानचे राजकीय नेते इराण, भारत ह्या देशांवर याचं खापर फोडतात आणि हे देश बलुचिस्तान अशांत करतायत, बलुची लोकांना शस्त्रसामुग्री देत आहेत असं हे सांगतायत. परकीय शक्तींचा हात आहे अशी सूत्र हे लोक सांगून आपली जबाबदारी झटकत राहतात. खरं तर चीनने मोठ्या प्रमाणात बलुचिस्तानचं ग्वादर बंदर विकसित करून त्यांचा जो बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हा मार्ग त्यांनी पाकिस्तानमधून बलुचिस्तानाच्या ग्वादर बंदरातून नेला आणि मोठ्या प्रमाणात तिथून खनिज काढून आणि तिथून चीनमधून मोठ्या प्रमाणात ह्या बंदरावर त्यांची सामुग्री जाऊन ती इतर देशामध्ये पाठवली जाईल यासाठी ह्या बंदराचा वापर चीन करू इच्छितो. पण हे त्या लोकांना मान्य नाही, कारण चीनने जो बंदर उभं केलं तिथून जो महसूल मिळेल त्या महसूलमध्ये ह्या प्रांताला कसलाही वाटा नाही. तेव्हा तो समाज साहजिक चिडला आणि त्याने मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे केलं. मग ते आंदोलन कधीकधी आक्रमक होत गेलं आणि कुठे गोळीबार तर कुठे दहशतवादी कारवाया सुरू झाल्या. हा प्रांत लवकरच तिथून फुटून निघेल असं बऱ्याच तज्ज्ञांचं म्हणणं आहे, कारण दिवसेंदिवस तो प्रांत अशांत होतोय. पण पाकिस्तानला त्याचं काही देणं घेणं नाही. मुळात पाकिस्तानमध्ये अराजक आहे, राजकीय व्यवस्था नीट नाही, राजकारण मोठ्या प्रमाणात स्वार्थासाठी केलं जातं. असा हा पाकिस्तान धर्मावर आधारित असणारा देश, पण याला स्वतःचा विकास करता आला नाही, समाजाचा विकास करता नाही
आणि सगळे प्रांत अशांत करून ठेवले. एका बाजूला बलुचिस्तान, ते शेजारी सिंध, त्याच्यानंतर खैबर पख्तूनख्वा आणि भारताकडनं बळकवलेला आझाद काश्मीर हाही प्रांत अशांत आहे. तेव्हा लवकरच या देशाचे 5 तुकडे होतील असे बऱ्याच तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ते एक वेळ खरं ठरेल. फक्त पंजाब हाच प्रांत त्या देशामध्ये पाकिस्तानमध्ये राहील आणि बाकी राज्य फुटून निघतील. कारण पंजाबी लोकांची लोकसंख्या जास्त आहे, त्यांना फायदाही जास्त आहे आणि तो प्रांत समृद्ध नद्यांनी सुजलाम सुफलाम असल्यामुळे आणि पाकिस्तानचं सगळं राजकारण, पाकिस्तानच्या सगळी मिलिटरी आणि पाकिस्तानच्या वरचे लेवलचे अधिकारी, प्रशासकीय लोक सगळे पंजाबमधूनच येतात आणि त्यांनी पूर्ण त्या पाकिस्तानवर कब्जा केलेला आहे. बाकी समाजाला फारसा त्या ठिकाणी वाव नाही. हे कारण महत्त्वाचं अशांत हा प्रदेश होण्यासाठी आहे. नमस्कार.